आज आम्ही आलोय नांदुरा शहराला आणि जळगाव जामोद या शहराला जोडलेला राज्य महामार्ग. या राज्य महामार्गावर काल एक दुःखद घटना घडली. ते बी कशामुळे घडली तर आमच्या भ्रष्ट सरकारी इंजिनियरांच्या नालायकपणामुळे घडली असं म्हणण्यास हरकत नाही. आणि याला जबाबदार आहे आम्हीच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी. एक लोकप्रतिनिधी मागील 25 वर्षापासून म्हणतो कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पण मी म्हणतो हार नाही, हे आपली सर्वात मोठी हार म्हणावी लागेल. कारण आपण पाहू शकता अशा प्रकारचा 30 फुटापर्यंतचा गड्डा या रोडवर आमच्या भ्रष्ट इंजिनियरांनी खणून ठेवला. आता प्रत्येक देशामध्ये कधी आपण पाहिलं रस्त्याचं काम चालू असताना आणि जर खड्डा खणून ठेवला तर साईडला बॅरिकेड्स लावावे लागतात. पण आमच्या नालायक आणि भ्रष्ट इंजिनियरना हे कुठे माहित आहे? कारण ते मुन्नाभाई इंजिनियर आहेत, ते काय कॉप्या करून पास झालेले आहे काय? हा माझा त्यांना प्रश्न आहे. आणि पाहू शकता या रोडवर काल एक मुलगी या खड्ड्यामध्ये पडली आणि आज ती मुलगी अकोला येथे ऍडमिट आहे. याला जबाबदार हे आमचे सरकारी भ्रष्ट इंजिनियर आणि आम्ही निवडून दिलेले हे राजकीय पुढारी हेच आहे. आमच्याकडून तुम्ही करोड रुपये टॅक्स घेता, आम्हाला साधे रस्तेही चांगले तुम्ही देऊ शकत नाही, तर तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणण्याच्या लायक नाही. आता आपण समोर पाहू या रस्त्यामध्ये जे डिवायडर दिसत आहे त्या डिवायडरवर पूर्णपणे आपल्याला काट्यांचे झाडं उगवलेले दिसतात. काट्यांचे, जगामध्ये फुलांचे असतात पण आमच्या भारतामध्ये डिवायडर मध्ये काट्यांचे झाडं उगवतात. आणि या रस्त्याच्या डिवायडर मध्ये जे स्ट्रीट लाईट लावलेले आहे ते रात्री चालू नसतात आणि त्यामुळे अपघात करतात. आणि आता पहा हा रस्ता बांधताना या रस्त्याला साईडला लावलेले आहे गट्टू, जे पदचारी लोकांसाठी फुटपाथ लावलेले आहे, त्या गट्टू मध्ये आणि रस्त्यामध्ये 5 ते 6 इंचाचा गॅप आहे. या गॅप मध्ये सहज कोणाची बी टू व्हीलरचे चाक फुसून अपघात होतो. हे आमचे नालायक इंजिनियर कुठून शिक्षण घेऊन आले की अशा प्रकारचे रस्ते बांधतात? यांना जरा सिंगापूर चांगल्या प्रगत राष्ट्रांमध्ये नेऊन तिथं नेऊन त्या रस्त्यावर नेऊन मारा यांना, की तिथले रस्ते पहा आणि इथले रस्ते पहा. आणि जर या सरकारच्याने होत नसेल तर या भ्रष्ट इंजिनियरच्या प्रॉपर्टीची चौकशी करा. करोड रुपये सापडतील यांच्या घरामध्ये. नाहीतर माझा प्रश्न आहे या आमच्या राजकीय पुढाऱ्यांना आमच्या दारी कोणीच मत मागायला येऊ नये, नाहीतर एक दिवस ही जनता मताच्या बाबतीत दुसरंच काहीतरी देऊन टाकीन. आम्ही 25 वर्षापासून एकच डायलॉग ऐकत आलो, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. अरे हार नाही, हे त्यापेक्षा काहीतरी मोठं आहे. हे हारच झालेली आहे. हा खड्डा पहा, आज ते मुलगी मरणाच्या दारामध्ये आहे, अकोला येथे ऍडमिट आहे. कोण उचलणार त्या मुलीचा खर्च? एखाद्या गरीब घरातल्या लेकराचा जर असा अपघात होत असेल तुमच्या नकारतेपणामुळे, तुमच्या भ्रष्टपणामुळे, तर थू आहे तुमच्या जिंदगीवर, थू आहे. थुकतो आम्ही भारतीय जनता तुमच्यावर आणि तुम्ही माणूस म्हणण्याच्या लायकचे नाही.